विद्यार्थ्यांना लोकशाहीतल्या मतदानाची प्रक्रिया समजावी या हेतूने शाळांमधून शालेय स्वराज्यसभा निवडणुका घेतल्या जात आहेत। सोमवारी कुडाळ हायस्कूल कुडाळमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मयुरेश बापू भोगटे याची निवड झाली आहे। त्याच्यासोबतच स्वराज्यसभेत निवडून आलेल्या इतर उमेदवारांचं मंत्रिमंडळ शालेय कामकाजात आता सहभागी होणार आहे। लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात त्याप्रमाणेच या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडली। मुख्यमंत्री पदासाठी 10वीतील उमेदवार, उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री आणि शिस्तमंत्री पदासाठी 9वीतील उमेदवार, सांस्कृतिक मंत्रीसाठी 8वी, विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी 8वी ते 10वीतील उमेदवार, तर आरोग्य मंत्री, वाचनालय आणि स्वच्छता मंत्री यासाठी अनुक्रमे 7वी, 6वी आणि 5वीतले उमेदवार निवडणूक रिंगणात होते। मुख्यमंत्री पदासाठी 6, उपमुख्यमंत्री पदासाठी 2, क्रीडा मंत्रीसाठी 4, शिस्त मंत्रीसाठी 2, सांस्कृतिकसाठी 6, विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी 6, आरोग्य मंत्रीसाठी 2, वाचनालय मंत्रीसाठी 2 आणि स्वच्छता मंत्रीसाठी 3 असे एकूण 33 आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे 13 मिळून 46 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। कनिष्ठ महाविद्यालयाची निवडणूक अगोदर झाली। त्यात 11वी आणि 12वीच्या प्रत्येकी 8 वर्गातून मंत्रिमंडळ निवडण्यात आलं। यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पूजा मोतीराम पडदे 12वी आर्ट्स, उपमुख्यमंत्री म्हणून 12वी सायन्सचा हर्ष संतोष नाईक, आरोग्य आणि स्वच्छता मंत्री म्हणून 12वी कॉमर्सचा कौस्तुभ दत्ताराम कुबल, 11वी कॉमर्सचा प्रल्हाद वासुदेव शेलटे क्रीडा मंत्री, 11वी सायन्सचाच शिक्षण आणि शिस्त मंत्री जिनान अब्दुल रहीम काझी आणि 12वी आर्ट्सची कशिश दत्तप्रसाद खडपकर ही सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडून आली। यासाठी ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक प्राध्यापक पी.बी. कदम, सहाय्यक शिक्षक एन.के. साळवे आणि सहाय्यक शिक्षक ए.एम. परीट यांनी काम पाहिलं। 5वी ते 7वीसाठी बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकांद्वारे मतदान करण्यात आलं। यासाठी एका वर्गामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं। मुलं रांगेत येऊन मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन ती मतपत्रिका मतपेटीत टाकत होती। आरोग्य मंत्री, वाचनालय आणि स्वच्छता मंत्रीसाठी अनुक्रमे 7वी, 6वी आणि 5वीतील उमेदवार निवडणूक रिंगणात होते। 8वी ते 10वीसाठी मात्र व्हीव्ही ॲपद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली। प्रत्येक मंत्रिपदासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली होती। मतदान कक्षाबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या। विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता। रजिस्टरवर नाव लिहून बोटाला शाई लावून नंतर व्हीव्ही ॲपमध्ये पसंतीच्या उमेदवारासमोरचं बटन दाबून मतदान केलं जात होतं। विद्यार्थी यासाठी कमालीचे उत्सुक होते। नमस्कार, मी भी भास्कर सावंत, इयत्ता 10वी। आज आमच्या कुडाळ हायस्कूलमध्ये शालेय स्वराज्यसभा निवडणूक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या निवडणुकीमुळे अनेक प्रकारचं ज्ञान आम्हाला मिळत आहे। म्हणजे उमेदवारांचा अर्ज भरणे, त्यांची छाननी करणे, त्यांना त्यांचं चिन्ह देणे, हे सगळं आम्हाला यातून शिकायला मिळते। त्याचप्रमाणे मतदान अधिकारी असेल, त्यानंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करणे असेल, यातून प्रत्यक्ष निवडणूकच आम्ही घेतोय असं आम्हाला वाटतंय। ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असते त्याचप्रमाणे हे सगळं कार्य होतंय। त्यामुळे अगदी लहान वयातच मुलांना या निवडणुकांबद्दल समजतंय, मतदानाचा अधिकार हा किती महत्वाचा आहे याचं महत्त्व लक्षात येतंय। त्यामुळेच मी शाळेचे मुख्याध्यापक म्हणजेच धीरज आजगावकर सर, तसंच उपमुख्याध्यापक आणि आमचे पर्यवेक्षक, सगळे समाजशास्त्राचे शिक्षक यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि आम्हाला या मतदानासंबंधित अधिक माहिती दिली। आम्हाला सूचना देखील स्ट्रिक्ट देण्यात आल्या होत्या की प्रचार हा वर्गावर्गात जाऊनच करायला हवा। त्यामुळे जे उमेदवार उभे राहिले होते म्हणजे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, क्रीडा मंत्री, तर त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन योग्य प्रकारे प्रचार केला असं केलं। किती एक्साइटमेंट आहे या सगळ्या प्रोसिजरबद्दल? अर्थातच खूप एक्साइटमेंट आहे। म्हणजे सगळीच अगदी उत्साहाने काम करतात। मग शिक्षक असू दे, विद्यार्थी असू दे, अधिकारी असू दे, आणि एक वेगळा उपक्रम शाळेत राबवला जातोय, त्यामुळे खरंच खूप उत्साह आहे। स्वराज्यसभेच्या निवडणुकीला विद्यार्थी मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला। एकूण 1206 विद्यार्थ्यांपैकी 1002 विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला। मतदानाची एकूण टक्केवारी 83.08% एवढी झाली। या निवडणुकीत मुख्यमंत्री मयुरेश बापू भोगटे, उपमुख्यमंत्री कुमारी प्रीती कोंडस्कर, क्रीडा मंत्री कुमारी केतकी ठाकूर, शिस्त मंत्री वेदांत साळवणकर, सांस्कृतिक मंत्री कुमारी आर्या वारंग, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी श्रावणी आरवंदेकर, आरोग्य मंत्री पार्थ वजे, वाचनालय मंत्री आराध्य सावंत, स्वच्छता मंत्री कुमारी ओवी शिरसाट हे निवडून आले। विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच
या निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती व्हावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व अन्य सर्व समाजशास्त्र विषयाचे सहकारी शिक्षक यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी आपण निवडणूक प्रक्रिया घेत आहोत. शालेय मंत्रिमंडळ, या शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शाळेचं कामकाज व्यवस्थितरित्या चालविलं जावं आणि लोकशाहीचे धडे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळावे म्हणून आपण ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवत आहोत. यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारी अर्जांची छाननी करणे, ही छाननी झाल्याच्या नंतर उमेदवार निश्चित करणे, प्रतिनिधी जे असतील या उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल करणे, विद्यार्थ्यांना वर्गावर्गात जाऊन प्रचार करायला लावणे वगैरे सर्व बाबींची माहिती जी आहे, ही सर्व बाबींची माहिती या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी होत आहे. विद्यार्थी अतिशय उत्साही आहेत. इयत्ता 5वी ते 10वी या वर्गातील जवळपास 1200 विद्यार्थी जे आहेत हे मतदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. मतदानाची प्रक्रिया अशा पद्धतीने 3:30 वाजेपर्यंत पूर्ण होईल. 3:30 नंतर EVM ॲपद्वारे आम्ही जी मतदान प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तसेच 5वी ते 7वी साठी बॅलेटद्वारे म्हणजेच मतपत्रिकेद्वारे निवडणुकीची प्रक्रिया आपण पार पाडत आहोत. त्यांची मतमोजणीची प्रक्रिया 3:30 ते 5:30 या वेळामध्ये होईल आणि नंतर शाळेचं मंत्रिमंडळ जे आहे हे मंत्रिमंडळ घोषित केले जाईल आणि नंतर या विद्यार्थ्यांमार्फत निवडलेल्या उमेदवारामार्फत शालेय कामकाजामध्ये त्यांना सहभागी करून घेऊन योग्य पद्धतीने त्यांच्यावर कामाची जबाबदारी दिली जाईल. आणि मला आशा आहे की माझे सर्व विद्यार्थी मतदार म्हणून काम करतील आणि निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत हे शाळेच्या आपल्या जबाबदारीचं भान ठेवून चांगल्या पद्धतीने शाळेच्या कारभारासाठी आम्हाला सहकार्य करतील. या स्वराज्य सभा निवडणुकीसाठी 45 NCC कॅडेट्सनी निखिल ओरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. या मतदान प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगानंद सामंत, दत्तात्रय शिंगाडे, सुशील कुमार कडुलकर, सौ SK परब, सौ JD ठाकूर, गुरुप्रसाद शिरसाट, रामचंद्र खाकर, नवसू दरवडा, सुजित गंगावणे, SP गोसावी, निखिल ओरसकर, बाळकृष्ण तुळसकर, AA पवार, राजाराम तोरसकर, विजय मयेकर, AA पोटे यांनी काम पाहिलं. तर मतमोजणी अधिकारी म्हणून सौ सुवर्णा नवार, सौ मनीषा कुबल, सौ राधा शिरसाट, सौ शिवानी ठाकूर, श्रीमती नेहा कांदळगावकर, सौ प्राजक्ता ठाकूर, सौ प्रियंका पोटे, सौ गंगा वैद्य, सौ स्नेहल आंबेकर, सौ शलाका गंगावणे यांनी काम पाहिलं. निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ.